बघा, 8 माणसं आणि 16 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. 4 माणसं आणि 48 स्त्रिया तेच काम 2 दिवसात करतात. तर 6 माणसं आणि 12 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील असा काळ, काम, वेग या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. आता इथं 8 माणसं 16 स्त्रिया एक काम 8 दिवसात करतात. गणिताची मांडणी करायची कशी? तर इथं माणूस म्हणजे म्यान, या म्यान मधलं चलपद यम घ्या माणसासाठी. स्त्रीला आपण इंग्रजीमध्ये लेकरांनो वुमेन असं म्हणतो. या स्त्रीसाठी चलपद डब्ल्यू घ्यायचं, राशी तयार करायच्या. गणित म्हणते पहिल्या राशीचं वर्णन गणितामध्ये 8 माणसं 16 स्त्रिया काम 8 दिवसात करतात. 8 माणसं म्हणून यम, 16 स्त्रिया म्हणून डब्ल्यू किती दिवसात करतात? 8 दिवसात. अशा पद्धतीची ही काहीशी मांडणी. हे समीकरण लेकरांनो तुमचं एक. आता पुढची रास अशी, 40 माणसं 48 स्त्रिया काम 2 दिवसात करतात. 40 माणसं म्हणून यम, 48 स्त्रिया म्हणून डब्ल्यू किती दिवसात करतात? 2 दिवसात करतात. ही रास 2. या दोन्ही राशी अशा पद्धतीनं मांडल्यानंतर गोष्टी लक्षात घ्या. आता 8 यम 16 डब्ल्यू 8 ही रास 1 अशा पद्धतीनं मांडा गुणोत्तर स्वरूपात. दुसऱ्या राशीची मांडणी इथं करायची. 40 यम 48 डब्ल्यू आणि कंसाबाहेर 2. याचा अर्थ 40 माणसं 48 स्त्रिया काम 2 दिवसात करतात. हे 8 आणि जे 2 आहेत, लक्ष द्या, याला आम्ही संक्षिप्त करू शकतो जसं की बेयक बे आणि बेचूक 8. लक्ष द्या. मग आता हा झालेला बदल टिपा. 8 यम अधिक 16 डब्ल्यू कंसाबाहेर आता 4 उरले. 40 यम अधिक 48 डब्ल्यू कंसाबाहेर 1 उरला. कंसाबाहेरील हे 4 आणि 1 पद कंसातील पदाला गुणिला आहे, म्हणून 4 8 32 यम सर, 4 16 म्हणजे 64 डब्ल्यू सर, बराबर हे एक या आतील पदाला गुणिला, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. 40 यम अधिक 48 डब्ल्यू. सारखे असलेले सहचल पद जवळजवळ घ्या. जसं की 64 डब्ल्यू कडे येताना 48 डब्ल्यू वजा स्वरूपात, 40 यम कडे जाताना हे 32 यम वजा स्वरूपात. का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा, प्रत्येक गणिताला लागू असलेले. मग आता ही वजाबाकी करायची. तर 48 आणि 2 50 होतात. 14 आणि 2 16, 16 डब्ल्यू ही वजाबाकी. इकडली वजाबाकी काय? तर 8 यम. आता हे डब्ल्यू, या डब्ल्यू कडे येताना यम भागीला स्वरूपात लेकरांनो, 8 कडे जाताना हे 16 भागीला स्वरूपात नुकतंच सांगितलेल्या गणितीय गुणधर्माप्रमाणे. आता याला संक्षिप्त करा. 8 1 8, 8 2 16. याचा अर्थ असा झाला, डब्ल्यू आणि यम यांच्या प्रतिदिन कार्यक्षमतेचे हे गुणोत्तर आहेत. हे प्रतिदिन कार्यक्षमता गुणोत्तर आम्हाला मिळाले अनुक्रमे माणूस आणि स्त्रीचे. लक्ष द्या. मग आता या मिळालेल्या माहितीवरून आम्ही हा जो प्रश्न विचारला की 6 माणसं 12 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील, तर एक गोष्ट, या 6 माणसं आणि 12 स्त्रियाचं एका दिवसाचं काम याच्यावरून आम्ही काढू शकतो. एकूण काम किती याचाही आम्ही शोध घेऊ शकतो. तो कसा घ्यायचा? एकूण काम पहिल्यानं किती याचा शोध घेत असताना याच्यातल्या कुठल्याही एका समीकरणाचा अवलंब करा. एकूण काम किती बाबा? एकूण काम किती बाबा, किंवा एकूण कामाचे भाग किती? समीकरण 1 इथं मांडा.
8m अधिक 16w आणि त्याच्या बाहेर गुणिला 8 हे समीकरण 1 आहे. इथं m आणि w च्या ठिकाणी हे जे गुणोत्तर प्राप्त झाले ह्या किमती आम्हाला इथं मांडायच्या. जसं की 8 गुणिला m म्हणजे काय आहे तर 2 आहे. 16 सोबत w गुणिला w म्हणजे काय आहे तर 1 आहे. आता कंसाबाहेर 8 गुणिला आहेत म्हणजे 8 दोन्ही 16 अधिक 16 एक 16 आणि कंसाबाहेर 8. 16 16 32 होतात सर कंसामध्ये बेरीज आणि कंसाबाहेर 8 गुणिला. हा गुणाकार करा 32 गुणिला 8. 8 दोन्ही 16 सर हाताला 1 8 3 24 आणि 1 25 256 भाग लेकरांनो. हे झालं एकूण काम. ओके, प्रश्न काय विचारला? 6 माणसं 12 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील? या 6 माणसं आणि 12 स्त्रियाचं काम, 12 स्त्रियांचं एका दिवसाचं काम, असा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. आता 6 माणसं म्हणून m आणि 12 स्त्रिया म्हणून w ही अशा पद्धतीची मांडणी. mw च्या ठिकाणी हा रेशो मांडायचा. आता 6 सोबत m गुणिला m चं मूल्य 2 आहे. 12 सोबत w गुणिला w चं मूल्य 1 आहे. हा गुणाकार करा. 6 दोन्ही 12 आणि 12 एक 12. याचा अर्थ 12 आणि 12 24 भाग हे उत्तर प्राप्त होते एका दिवसाचं काम. कोणाचं हो? 6 माणसं 12 स्त्रियाचं. ह्या दोन गोष्टी तुम्हाला कळाल्या. कोणत्या? ही एकूण कामाचे भाग आणि हे 6 माणसं 12 स्त्रिया यांचं एका दिवसाचं काम. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना, उत्तराकडे पावलं टाकत असताना एकूण कामाचे किती भाग सापडले सर? 256. मग आता इथं 256 मांडा आणि भाग गेला हे 24. लक्ष द्या, मागेला 24 का मांडायचे तर 6 माणसं आणि 12 स्त्रिया यांचं हे एका दिवसाचं काम आहे. लक्ष द्या, 24 1 8 16 24. बघा 8 24 आणि 8 24 इथं सुद्धा 1 उरला झाले 16. 8 दोन्ही 16 म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर 32/3 दिवस. यालाही तुम्ही संक्षिप्त करू शकता. 32/3 दिवस म्हणजे काय तर 11 3 33 होतात. 10 पॉइंट काहीतरी हा अशा पद्धतीनं भाग जाईल. किंवा हा जर पर्याय तुमच्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेला असेल तर हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर आहे. 6 माणसं 12 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील सर? 32/3 दिवस. 10 पॉइंट काहीतरी वर येईल. पर्याय कोणता आहे पहा, किंवा हाच पर्याय असेल तर हे गिरवा. अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.